आज आणि उद्या दिल्लीमध्ये भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे। देवेंद्र फडणवीसांसह राज्यातून 710 पदाधिकारी अधिवेशनासाठी जाणार आहेत। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये अशोक चव्हाण हे देखील सहभागी होतील। राष्ट्रीय अधिवेशनामध्ये लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संदीप, अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आता समावेश झाल्यानंतर, राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर आता अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच भाजपच्या अशा कार्यक्रमात ते सहभागी होत आहेत। अगदी बरोबर आहे वृषाली, भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन आज आणि उद्या 2 दिवस होणार आहे। ज्या ठिकाणी G20 परिषद झाली होती राजधानी दिल्लीतल्या प्रगती मैदानावरच्या भारत मंडपमध्ये, त्याच ठिकाणी ही परिषद होणार आहे। आजपासून या परिषदेला सुरुवात होणार आहे। खरं तर एक रोड मॅप ठरवला जाईल, कारण लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिलेले आहेत। त्यामुळे देशभरातले भाजपचे पदाधिकारी, अगदी महापौर उपमहापौर असतील त्यापासून राज्यांचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान, स्वतः गृहमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष हे सगळेजण या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत। महाराष्ट्राचा जर विचार केला तर दुपारपर्यंत देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल होतील। अशोक चव्हाण हे आज पहिल्यांदाच भाजपच्या खरं तर व्यासपीठावर पहिल्यांदा दिसणार आहेत असं म्हणता येईल। प्रवेश झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांना या अधिवेशनाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यांच्यासोबतच सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि भाजपचे सगळे जे मंत्री आहेत ते सगळे मंत्री या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत। उद्या दुपारी पंतप्रधान मोदी यांचं खरं तर संबोधन असणार आहे। त्यामुळे 24च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अमित शाह, JP नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका काय कानमंत्र या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देतात याकडे संपूर्ण देशातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं लक्ष असणार आहे। जवळपास 12 ते 12.5 पदाधिकारी जे आहेत किंवा नेते जे आहेत ते या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत। वृषाली, नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।